नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी बालभारतीचा 23 धडा छत्रपती राजर्षी शाहू महाराज या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला काय आहे? एका वाक्यात उत्तर लिहा. आहे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. उत्तर आहे पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. पुढे आहेत लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले. उत्तर आहे इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आलं असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. पुढे आहेत पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला. उत्तर आहे पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा आदेश दिला. आहे रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली. उत्तर आहे रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपनगृह ही योजना सुरू केली. प्रश्न 2 आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. आहे शाहू महाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हलाखीची झाली. जनावरे उपाशी राहिली, शेतकरी गाव सोडून जाऊ लागले, राणे वने करपून गेली. गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला. पुढे आहेत नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला, त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती. उत्तर आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी भुदळगड, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवेगार राने उन्हाने करपून गेली होती. ही आहे महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले. उत्तर आहे महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. ही आहे विद्रामांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या. उत्तर आहे महाराजांनी विद्रामांसाठी छावण्या उभ्या केल्या, जिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली, त्यांना वैरण व दाना गोठा पुरवला, संस्थानांच्या मालकीच्या जंगलात गुरे चरायला मोकळी दिली. व आहे महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले, तरी तेवढ्यावर प्रजेची भागत नाही. बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता, म्हणून लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. व आहे महाराजांनी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम का दिला. तर आहे रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या. काम करत असताना त्यांची पोरबळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत असतात. ती उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. हे महाराजांनी हेरले, म्हणून या चिल्ल्या पिल्ल्यांची कामाच्या ठिकाणाजवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम दिला. पुढे आहे प्रश्न 3. खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा. तर उत्तर आहे तत्खली, आसमानी, हाहाकार, संस्थान, चित्राब, हद्द, चिल्ली पिल्ली, छावण्या आणि हुकूम. प्रश्न 4 आहे या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहित असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर आहे 1 बिनधास्त, 2 बिनदिक्कत, 3 बिनशर्त, 4 बिनचूक आणि 5 बिनपगारी. 6 आहे बिनधोक. प्रश्न 5 आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. उत्तर आहे दुष्काळ, सुकाळ. 2 आहे सुपीक, नापीक. लक्ष, दुर्लक्ष. तोटा, नफा. स्वस्त, महाग. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. वाक्य काय आहे समीरने पुरणपोळी खाल्ली. खाल्ली हे क्रियापद आहे. 2 आहे शाळा सुरू झाली. झाली हे क्रियापद. यामध्ये वाजवल्या हे क्रियापद आहे. 4थ्या याच्यामध्ये विचारले हे क्रियापद आहे.
पाचव्या वाक्यामध्ये केला हे क्रियापद आहे. पुढील प्रश्न आहे कंसातील क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा. एक आहे तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. 2 आहे एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात. 3 आहे त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. लागला आणि सोडले हे त्याचे क्रियापदे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.